फटका अटेम्प्ट केला होता तो विकेटच्या मागून करण्यात आलेले, त्याचमुळे ह्या धावा व्हॅलिड नसतील. हा निर्धाव चेंडू फेकला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. बघा या गोष्टीवर नंतर प्रकाश टकू हा चेंडू तोपर्यंत इथे काय घडलेलं आहे, काय घडलेलं आहे, जोरदार अपील रेज केली जाते. पंच मात्र स्थिर आहेत. पंचांचं मत आहे बॅट ड्रॅग झाले खाली. बघा काय होतं की तुम्ही यष्ट्यांच्या जर मागे खेळलात तर तुमच्या शरीराचा काहीतरी भाग इन द सेन्स बऱ्याचदा पायच असतो, पायाचा काहीतरी भाग तो विकेटच्या लाईनच्या अलीकडे असणं गरजेचं आहे, तर त्या धावा व्हॅलिड असतात. हेज लागते. यष्टीरक्षक दूरवर होते परंतु स्लिप कॉर्डन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकचा वेळ घेतला, त्याचमुळे आता या 2 धावा पूर्ण करता आलेल्या आहेत. यष्टीरक्षकाची जी जर्सी आहे ती पिंक जरूर वाटते परंतु त्यामध्ये बदल आहे आणि तो बदल लगेचच लक्षात घेता येईल. 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. धपोचनाय नमः. यष्टीरक्षकाची टॅगलाईन आहे. यावेळेस फटका मोठा आहे, चांगला फटका, लांब लचक षटकार. या फटकेबाजीसाठीच भालूक टीम जाणली जाते. या अगोदर दिवाळी धमाका चषकामध्ये चांगली कामगिरी त्यांची झाली होती, रनरअप राहिले होते. त्याचबरोबर दहीगावकर चषकामध्ये ही कामगिरी त्यांची चांगली झाली होती. तितकी चांगली नाही, नावाला जसं लौकिक मिळालेलं आहे भालूक टीमला त्या पद्धतीने तर तिथे कामगिरी झाली नव्हती. परंतु पाहायचंय आता, कधी कधी अपयश येणं सुद्धा जरुरी आहे, गरजेचं असतं. टॅप करतायत 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळले होते. गोलंदाजांनी ही अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे खांद्याचा वापर केलेला आहे. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. बाळा या निक नेमने ते ओळखले जातात. बऱ्याच दिवसानंतर पिंक पॅन्थर्स कार्नारले यांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण सगळेजण बघत आहोत. प्रत्येक संघाचं एक नाव असतं आणि त्या नावाची चर्चा बऱ्याचदा होत असते, परंतु हे नाव आपण पाहिलं तर मलाच वाटतं प्रो कबड्डी लीग मध्ये पिंक पॅन्थर्स म्हणून नावाचा एक संघ आहे, तिथून कदाचित त्याने घेतला असावं. इथे कडा लागली, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने झेल टिपला, त्याचमुळे डावखुऱ्या हाताचा फलंदाज केतन याचा डाव संपला. पहिला मोठा हादरा भालूक टीमला. बघा 9 धावा धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत. 2 धावांची पेनल्टी लगेचच इथे आपण ऍड करत आहोत, त्याचमुळे आता पहिल्या षटकाच्या अंती सुधारित धावपलक पाहिलं तर ते बनलेलं आहे 11. तुषार मार्के, आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात, विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं चेतन स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजाची नियुक्ती केली जाते आणि याच दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक अनुभवी फलंदाज विकास याला आता खेळण्याची संधी मिळालेली आहे. गोलंदाज रोहित गोलंदाजीच्या मार्गावर तयार आहेत. विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मला असं वाटतं आज काळूराम विषय अनुपस्थित आहेत आणि त्याचमुळे विकास यांना संधी मिळालेली आहे. भालूक टीमचे समर्थक नेहमीप्रमाणे विलास आज त्यांची उपस्थिती मिळालेली आहे. कट्टर समर्थक आहेत भालूक टीमचे, म्हणजे भालूक टीम हिमालयात जरी खेळायला गेली तरी विलास त्यांच्या मागे जातील यामध्ये ती मात्र शंका नाही. गणेश अप्पाने इथे चेंडूचा टप्पा ओळखला आणि त्यानंतर त्याला धाडलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून हवाई हल्ला, षटकार. आणि त्याचमुळे ती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न गणेश अप्पाने केलेला. या अगोदर त्याने एक चौकार एक षटकार खेळलेले आहे चांगल्या लयीमध्ये. बॅटर गणेश विषय बघतो आपण.
मोठा फटका खेळायचा आहे. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट झालेला आहे. बॅटच्या टो एंडला चेंडू आदळला, ऑन साईडला निघून गेला. हवं तितकं चांगलं टायमिंग तिथे जुळवता आलं नाही. लेन बॉलचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलंय. लेनचा चांगला वापर यावेळेस तिथे गोलंदाजाने जरूर केला होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूच्या लाईन मध्ये तुम्हाला येणं क्रमप्राप्त आहे फटका खेळण्यासाठी. काही फटके आहेत की जे अवे फ्रॉम दी बॉडी खेळले जातात, ज्यामध्ये तुम्ही इनसाइड आउट सारखा फटका खेळता, थोडेसे दूर राहता फटका खेळत असताना, बॅटचा चेहरा दाखवता चेंडूला. त्याचबरोबर तुम्हाला मग स्कोअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचे फटके अवे फ्रॉम दी बॉडी मारता येतात. परंतु तरी सुद्धा क्रिकेट बॅटिंग टेक्निकचा विचार केला तर क्लोज टू दी बॉडी, शरीराच्या जवळ जितके फटके तुम्ही खेळाल त्या फटक्यांमध्ये तुम्हाला अधिकच्या धावा मिळवता येऊ शकतात, किंवा मग तो बॉडीचा शेप तुमचा चांगला राहत असतो. विकास ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पिंक पॅन्थर्सच्या एका क्षेत्ररक्षकाने कमाल केली, त्याने चेंडू पायाने अडवला आणि याचबरोबर एक धाव आहे की जी लेग बॅकच्या रूपाने इथे या धावपलकावर जोडली जात आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती संतोष अर्थात बाळा यांची. त्याने 9 धावा खर्च केल्या. 2 धावांची पेनल्टी मिळालेली आहे इथे टीमला. डाबेष्टी सोडून जाताना चेंडूचा प्रवास आपण बघत आहोत. पंच मागे वळत आहेत. हा चेंडू त्यांच्या वतीने वाईट घोषित करण्यात आलेले. अतिरिक्त एक धाव धावपलकावर जोडली जाईल. गोलंदाज लेंथ वाईज सर आतापर्यंत चांगले वाटलेले आहेत, परंतु लेंथ बरोबर तुम्हाला लाईन सुद्धा प्रॉपर ठेवावी लागते. तर आणि तर क्रिकेटमध्ये तुम्ही चांगले गोलंदाज म्हणून नावारूपाला येऊ शकता. चांगली गोलंदाजी तुम्हाला करता येते. आणखी एकदा पायावर नो लुकच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र पाहत होते, त्याने प्रयत्न केले, प्रयत्न अपूर्ण पडले. चेंडूने सीमारेषा भेदली, चौकार. आपण बघितला नोलुकच्या अंदाजाने खेळला गेलेला हा फटका. फलंदाज गणेश विशेच्या बॅटमधून हा चौकार, महत्वाचा चौकार. क्षेत्ररक्षक प्रयत्नरत होते, परंतु चेंडूपर्यंत त्यांना पोहोचता आलं नव्हतं. अचानक चेंडूने उसळी घेतली आणि उसळल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कोसळला, चौकार आला. 24 रन्स ऑन दी बोर्ड. धावपलक वेगवान बनत चाललेला आहे. प्रथम फलंदाजी होत आहे भालुक टीमची. यावेळेचा चेंडू चांगला आहे. या अगोदर 2 ते 3दा प्रयत्न केलेला आहे या गोलंदाजाने डावी एसटी उखाडण्याचा, त्याला त्यामध्ये यश मिळालं नव्हतं. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. यावेळेस यशवंत होतात गोलंदाज रोहितला मिळालं पहिलं सुयश. फलंदाज गणेश विशेचा डाव संपला. प्रथम फलंदाजी करतायत ते म्हणजेच भालुक टीमचे हे फलंदाज न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भालुक टीम त्याचबरोबर मुरबाडचं क्रिकेट ज्यांच्या नावाने ओळखलं जातं, वंडर बॉय ऑफ मुरबाड म्हणून ज्यांना उपाधी मिळाली आहे, असे बॅटर जेपी अर्थात जयेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जयेश मोरे असे फलंदाज आहेत, त्यांना चांगली लय सापडली तर मग त्यांच्यासमोर कोणताही गोलंदाज असेल तरी त्याची ते धुलाई करू शकतात. आल्या मैदानामध्ये त्याने मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली. क्षेत्ररक्षक पुढे आले होते. क्षेत्ररक्षक जर बाउंड्री लाईनच्या जवळ असते तर कदाचित हा जेल सुद्धा कन्वर्ट झाला असता. पाहायचा आता मैदानी पंच काय इशारा देत आहेत. एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. लकी राहिले बॅटर. क्षेत्ररक्षक त्यांच्या जागेवर नव्हते. क्रिकेटमध्ये तुमची निर्णय क्षमता व्यवस्थितरित्या तपासली जाते, चेक केली जाते, निर्णय क्षमतेचा कस लागतो असं म्हणतात. तेच झालं. निर्णय योग्य रीतीने क्षेत्ररक्षकाला घेता आला नव्हता, त्याने त्याची जागा सोडली. अडचणीमध्ये क्षेत्ररक्षक आले. 4 धावा मिळाल्या जेपीला, त्याचबरोबर भालुक टीमला. यानंतरचा सामना अजय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरडाबे आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खांदारे असा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं बंधनकारक असणार आहे. 2 षटकं त्यासाठी शेष आहेत, कारण 2च षटकांचा खेळ संपलाय. या डावाचा विचार केला तर बरोबर 11 वाजता हा डाव सुरू झालेला आहे.
यावेळेस फुल टॉस आहे, फिरून मारलेला आहे. फलंदाज विकास धावफलकाला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या बॅट मधून आलेला हा फार मोठा षटकार. क्षेत्ररक्षणाचा तुम्हाला एक अभिजात दर्जा तिथे टिकून ठेवावा लागतो, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. बघा, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की क्षेत्ररक्षणामध्ये जितक्या धावा तुम्ही वाचवता, प्रतिस्पर्धी संघाला तितक्या धावा बनवाव्या लागतात. समोर खेळलेत, बॉडीचा शेप चांगला होल्ड केला होता, परंतु अशा पद्धतीच्या फटक्यांमध्ये एलिव्हेशन तितकं मिळत नाही, अंतर मिळत नाही. त्याचाच प्रत्यय आला. स्ट्रेट लॉंग ऑनला चांगला झेल टिपण्यात आला. त्याचबरोबर फलंदाज विकास परतले. रक्षणासाठी जात असताना आरडी अर्थात रमेश जस यांनी कोणाकडे तरी मोबाईल दिलेला आहे, तो त्यांना लगेचच परत करा. तुमच्या काय अटी शर्ती असतील त्या सांगा, काय हरकत नाही. "37 runs on the board. This is the third over. Is in progress. Being bowled by bowler Jayvant. He has good height and tried to bowl Yorker length. It was Beamer and hit 6. This time inside edge, Pilsman available there. Fielded that ball successfully. Returns it meanwhile one single into the scoreboard. With the help of this single, score will move up to 38 runs. With the help of with the loss of 3 wickets. This is the match in between Bhaluk team and Kanarle. What a great start given by batter Ganesh. ऑन साइडला फटका खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर येत आहे, चेंडू अडवत आहे, त्यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. आणि एकदा विकेट मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावा आतापर्यंत बनलेले आहेत 39. आणि निर्धारित 4 षटकांमध्ये आतापर्यंत जर धावसंख्येचा उच्चांक पाहिला तर मला असं वाटतंय एका संघाने 70 धावा तिथे बनवल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये दक्ष 11 खोपिवलीने ती कामगिरी केली होती, परंतु तिथून पुढे चांगला खेळ त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये करता आला नव्हता. त्यांचे सख्खे शेजारी अर्थात मिले टीमच्या विरोधात त्याने तो विक्रम नोंदवला होता. आणि फार कमी डाव अशा आपण पाहिलेले आहेत की जे डाव पहिल्या निर्धारित 4 षटकांमध्ये 50च्या वर गेलेले आहेत. त्याचमुळे ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक आहे, गोलंदाजांसाठी बॉलिंग पॅराडाईज आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं जसं ऊन खेळपट्टीवर येईल तशी तशी खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल बनू शकते, हा सुद्धा अंदाज आपल्याला व्यक्त करावा लागेल. षटकं संपतात 3. 13.00 धावांची सरासरी. 39 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 4थं षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाची नियुक्ती होते. 11 वाजता या डावाला सुरुवात झालेली आहे. बरोबर 15.5 मिनिटं आपण घेतलेली आहेत. अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये षटक सुरू व्हावं ही विनंती. सागरचा हा चेंडू, खांद्याचा अतिरिक्त वापर, अतिरिक्त उसळी, ग्रेट सरप्राइजिंग बाउन्स. चांगला चेंडू, चांगली उसळी मिळाली. गोलंदाजाने अतिरिक्त खांद्याचा वापर केला तरच या पद्धतीने चेंडू उसळत असतो.
जेपी स्ट्रायकिंग एंडला आहे. जेपी कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आपल्या डगआउटला निश्चितच आहे. यावेळेस ऑनसाइडला फटका खेळलेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास. फक्त आणि फक्त बघत राहिले क्षेत्ररक्षक, त्यांना काहीही करता आलं नाही. एक टप्प्यानिशी चेंडू सीमा पार फरार. हा चौकार आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचाची मागणी होत आहे. हाईट फॅक्टर इथे विचारात घेतला जाईल या चेंडूचा. मैदानी पंचांनी तर तिकडे बीमर घोषित केलं नव्हतं, परंतु आता जेपी त्यासाठी रिव्ह्यू नोंदवत आहेत. इट्स अ फेअर बॉल, कारण बॅटर खूप डीप होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यष्ट्यांच्या अगदी जवळ होते, त्याचबरोबर बेंड डाऊन झाले होते थोडे. आणि जेपीची ती स्टाईलच आहे, त्याचा स्टान्स बघितला तर तो त्याच पद्धतीने उभा राहतो. फटका एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, अनेकदा बघा, कारण या फटक्यामध्ये सगळं जुळून आलेलं आहे. चांगलं टायमिंग, युक्ती बरोबर शक्तीचा मेळ, षटकार. आणि त्याचा पुरवठा सुद्धा झालेला आहे योग्य वेळेत. 49 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. आता इथून पुढच्या जितक्या धावा बनतील तो धोक्याचा फार मोठा इशारा असू शकतो पिंक पॅन्थर्स कानार्लेसाठी. इथून पुढे काय, याच्या अगोदर ज्या धावा बनलेल्या आहेत, म्हणजे 45 पेक्षा जास्त धावा ज्या बनतात त्या धोक्याच्या ठरतात या पिचवर. फाईन मध्ये चेंडू ठेवला होता. यावेळेस ऑनसाइडला फटका फाईन मध्ये येत असताना आपण बघतो चेंडूचा इथे ट्रॅव्हल होतो. एक क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यष्टी रक्षकाची धांदळ उडालेली आपण पाहिली. 2-3 प्रयत्न त्याला घ्यावे लागले. संतोष तिकडे होते, त्याचमुळे जिकडे एक धाव पूर्ण होत असताना फलंदाज बाद होणं शक्य होतं, तिथे फलंदाज तर बाद झाला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणखी एक चांगला चेंडू. फक्त आणि फक्त आक्रमकतेने खेळत नाही जेपी, आक्रमकतेबरोबर संयम सुद्धा दाखवतात. या चुका छोट्या छोट्या आहेत. कदाचित चेंडूचं वैर आहे या क्षेत्ररक्षकांच्या बरोबर, त्यांच्या हातामध्ये चेंडू थांबतच नाही. ज्या पद्धतीने 2-2, 3-3 प्रयत्न सातत्याने घेतले जातात. जयवंत नाखुश आहेत ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक गलथानपणा दाखवत आहेत. आता फटका इथे मोठा देण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक इथेही तेच करतायत. फार मोठा हार्डवेअर चेंडू बरोबर त्यांचा असल्यासारखं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. इथे 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न. आता यावेळेस चेंडू व्यवस्थितरित्या पकडलेला आहे. पंचांचा अधिकृत इशारा काय आहे, शेवटचा धावेसाठी फलंदाज बाद आहे, त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण आहेत. तिसरी धाव अपूर्ण. फलंदाज जेपी धाव बाद. आणि याचबरोबर सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक बनलेला आहे 55 आणि 56 धावांचं मोठं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या धावामध्ये पिंक पॅन्थर्स कानारलेला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक चेंज द गेम खांदारे त्याचबरोबर डोंगरनाव या 2 टीम दरम्यान. येस, आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. सचिनजी बिराड यांनी पद्माकर भाऊ यांना विनंती असेल आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील मॅच चा आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक देखील या. आपण मात्रे साहेब या, आपल्या मार्के साहेब या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही संघाचे संघनायक या. जयेश नाना शेळके आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल या मुख्य मंचावर त्याचबरोबर नाणेफेक संपन्न करण्यासाठी आपण लगेचच दाखल व्हा. टीम डोंगर नावे संघाचे संघनायक आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे.
चला डोंगर नावे संघाच्या संघाने एक आपण लगेचच या. टॉस करतोय आपण दोन्ही संघांदरम्यान. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. MGCA चे विद्यमान अध्यक्ष आहेत जयेश नाना शेळके. हेड इज द कॉल आणि टेल आलाय आणि टॉस जिंकला इथे कांदेरी संघाने. टॉस जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर डोंगर नावे संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असे कुठले गोलंदाज त्यांच्याकडून आज जास्तीच्या अपेक्षा असतील? 40 रनच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. विचार केला स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये देखील अनेक खेळाडूंनी आपल्या नक्कीच क्रिकेटचं कौशल्य दाखवलं. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन एक नंबर आहे असतं त्यांचं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या समवेत डोंगर नावे संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं. पण आता मनाविरुद्ध करायचे, फलंदाजी करायचे, 4 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ करायचा प्रयत्न करू. अनेकदा आपण या विभागाने मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो, परंतु ही स्पर्धा अत्यंत मानाची, सन्मानाची स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा दरवर्षाप्रमाणे चांगलीच असते, पण यावर्षी तर अधिकच चांगली झालेली आहे. याबद्दल तीळ मात्र शंका नाही आहे. एकदम बेस्ट आयोजन आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. मॅच देखील आता मात्र सुरू होते. टॉस जिंकला आणि इथे मात्र प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. जाऊयात नक्कीच पुढील इनिंगसाठी आपण सुरुवात करूयात. थँक्यू ऑल ऑफ यू. या अगोदर आपण नाणेफेक करताना डोंगर नावाचे कर्णधार यांना अनुभवलेला आहे. या आयोजकांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे, कारण मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. जयेश नाना शेळके यांना या मुख्य मंचावर चेतन स्मृती चषकाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत जांभुर्डेचे युवा सरपंच सचिनजी बिराडे यांच्या वतीने हा सन्मान इथे संपन्न होत आहे. अत्यंत चांगली प्रतिक्रिया इथे MGCA चे अध्यक्ष अर्थात जयेश नाना शेळके यांच्या वतीने मिळाली. ही स्पर्धा प्रत्येक वर्षी चांगलीच आयोजित केली जाते, परंतु या वर्षीचं आयोजन काही औरच आहे. म्हणजे त्यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. दर्जेदार अशा पद्धतीचं वाखाणण्याजोगे आयोजन या स्पर्धेचं आलेलं आहे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांची मिळाली. त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर होत आहे. सचिनजी बिराडे की जे ग्रामपंचायत जांभुर्डेचे युवा सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. धन्यवाद. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. या ऐकूया विश्वास केने सरांना. पहिला चेंडू. धन्यवाद. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. त्याला मात्र इथे बॅटचा स्पर्श होतोय. बॅटची आडली कडा लागली आणि चेंडू सीमारेषे लगत शेवटच्या मोमेंटला अडवलं जातं आणि तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजेच तत्पर 2 धावा. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. 30 वर्ष पूर्ण होतात या स्पर्धेला. त्या अनुषंगाने 30 रुपयाचं कुपन आपण फाडू शकता आणि प्रेक्षकांना आकर्षक सुरुवातीची 5 आकर्षक बक्षिसे, ती म्हणजे सायकल, कूलर, मिक्सर, फॅन आणि इस्त्री असे 5 मुख्य असे आकर्षक गिफ्ट हॅम्पर असतील. तदनंतर 25 गिफ्ट हॅम्पर्स आपल्याला दिले जातील. या गोष्टी देखील आपण नोंद घ्या. आणि नक्कीच सेकंड राऊंड पासून आपण 5-5 ड्रॉ देखील आपण काढणार आहोत. दरम्यान फटका कमालीचा पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि विकास डाऊन दी बॉल येतोय. इथे अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज होतोय बाद. सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. 30 रुपयाचं कुपन फाडा आणि 30 आकर्षक बक्षिसे मिळवा. सुंदर संकल्पना आणि आपण देखील सहभाग घेऊ शकता.
ओ मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ओ इथे मात्र झेल देखील सुटला आणि चौकार देखील पाहायला मिळतोय. हा नशिबाचा दमदार चौकार. गोलंदाज तयार. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल येतोय आणि तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात 56 बनवायच्यात आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेल तर गॅदर केलाय, परंतु पंचांनी नो घोषित केला आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातो. यस, गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर चेक करतील आणि नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र एक पहाडी आवाज निखिलजी ठोंबरे सरांचं देखील आगमन होतोय. यस, वेलकम निखिलजी ठोंबरे. येस, जुन्नर ते सरळ जांभुर्डे असा प्रवास त्यांनी देखील केला. आज अंतिम दिवसामध्ये ते देखील आपल्या समवेत जोडले जातील. हा नो चेंडू असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चेंडू नक्कीच बराच वेळ हवेत होता, झेल घेतला होता, परंतु इट्स अ बीमर आणि त्या अनुषंगाने नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. हो आता मात्र तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि 18 मध्ये बनवायच्यात तब्बल धावा, त्या म्हणजेच 48 धावा अजूनही बनवायच्यात, कारण की 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 8 धावा बनल्यात आणि 48 अजूनही बनवायच्यात. गोलंदाज तयार. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. करणला आपण पाहतो आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पडक्यावरून आमचे अनेक मान्यवर आमच्या संवेत उपस्थित. सन्मान्य तुषारजी मार्के साहेब, जयेशजी वारके साहेब, ललित भाऊ आणि दीपक भाऊ या सर्व मान्यवरांचं पुनश्च आम्ही करतोय मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत. मिस टायमिंग आहे. तिथे क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला होते, त्यांच्या थोडंसं दूर चेंडू लँड झाला. तत्पूर्वी ही एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 46 धावा बनवायच्या. 11 धावा झाल्यात. यस, 11 धावा झालेल्या आहेत. दरम्यान डॉट चेंडूत सन्मान्य तुषारजी मार्के साहेबांचं नुकतंच आगमन झालंय आणि त्यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज करणने. कमालीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 11 वरती कॉन्स्टंट 56 बनवायच्या होत्या, परंतु आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत.
हो तेच तर चेंडू आणि इथे मात्र फिंगर अप. ओ युटी फलंदाज होतोय बाद. टायमर सेट केला गेला, या गोष्टीची आपण नोंद घ्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण आतापर्यंत 9 मिनिटं खर्च केली आहेत, या गोष्टीची आपण नोंद घ्या. लवकरात लवकर आपण नक्की षटक समाप्त करायचा. टायमर सेट केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 वरती कॉन्स्टंट आहे. अजूनही जिंकण्यासाठी 45 बनवायच्यात. 45 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये संतोष चौथ्या क्रमांकावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो आडव्या पाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला, दुसरीचा देखील प्रयत्न होतो आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. त्या अनुषंगाने धावबादच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. चला थोडंसं वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. थोडीशी मॅच आपण फास्ट खेळायची आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावात. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल 44 धावा बनवायच्या. 44 धाब्यांची आवश्यकता असेल. गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. 22च्या सरासरीने धावा आता मात्र बनवाव्या लागतील. ओ आडव्या बॅटने ऑनसाला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी, डायरेक्ट हिट लागलाय, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती इथे मात्र नक्कीच पुनश्च माघारी धाडलं गेलं. डायरेक्ट हिट जरूर लागला होता, परंतु क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून बॅटरचा विचार केला तर बॅटर आधीच पोहोचले होते. तदनंतर फेकी झाली, त्या अनुषंगाने इथे मात्र ही धाव धावफलकावरती जोडली जाईल. चेतन स्मृती चषक 20-25 हा थरार आपण पाहतोय. स्विचिट कमालीचा स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचं बिगुल वाजवत असताना दणदणीत खणखणीत चौकार. सर्वांनी 30 रुपयाचं कुपन फाडून घ्या, कारण की 30 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाले. त्या अनुषंगाने 30 रुपयामध्ये 30 आकर्षक बक्षिसे आपण देखील मिळवू शकता. पहिल्या क्रमांकाचं नक्कीच आपल्याला या ठिकाणी मात्र प्राइज पाहायला मिळेल. सायकल असेल, दुसऱ्या नंबरसाठी कूलर, तिसऱ्या नंबरसाठी मिक्सर ग्राइंडर, चौथ्या क्रमांकासाठी फॅन आणि 5व्या क्रमांकासाठी इस्त्री आणि इतर 25 आकर्षक बक्षिसे आपल्याला पाहायला मिळतील. निखिलजी ठोंबरे लगेचच 30 रुपयाचा कुपन आपण देखील फाडून घ्या. कदाचित सायकल तुम्हाला लागू शकते. येण्या जाण्यासाठी आपल्याला देखील ती फायदेशीर ठरेल. हो इथे मात्र बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथून होईल का? आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 21 रन्स ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायच्या तब्बल 35 धावा. 8 चेंडू 35 धाव्यांची आवश्यकता आहे. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 8 चेंडू 35 धाव्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज पुनश्च तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पुनश्च हा चेंडू येतोय डॉट.
सातत्याने चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला खेळ एकंदरीत राहिला आहे आजच्या या दिवसामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 21 वरती कॉन्स्टंट आहे. इथून मात्र धावांचा आलेख उंच व्हावा लागेल. फुलटॉस चेंडू, परंतु एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चुकीचा अनुमान लावला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या आहेत 33 धावा. त्याला थोडंसं वेळेच्या बाबतीत सातत्याने सूचना आम्ही देतोय. सूचनांचं पालन आपण करा. 6 चेंडू 33ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विकास येतोय अंतिम षटकामध्ये. चांगली गोलंदाजी विकासची देखील राहिली आहे. 1 धाव घेतली, एकावरती समाधान मानावं लागतंय. आणि आता मात्र नक्कीच धावांचा आलेख थोडासा दूर जात असताना 32 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये 32 धावा बनवायच्या. हो, हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. गली रिजन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फुटबॉल स्टाईलने चेंडूला अडवलं जातोय कारण की धावा अजूनही बनवायच्या. त्या अनुषंगाने आता मात्र इथून कमबॅक केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर नक्कीच स्ट्राईक घेण्यासाठी कधीपासून प्रयत्न करतोय परंतु त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. 26 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, स्टेपआउट करून खेळण्यात गॅपमधून परंतु क्षेत्ररक्षक येत आहे. तो शेवटच्या मोमेंटला चेंडूने दिशा बदलली आणि इथे मात्र हा सीमारेषा पार दमदार स्ट्रोक चौकार. हे फटके आधीपासून येणं गरजेचं होतं परंतु आता मात्र या फटक्यांनी नक्कीच जे पराजयाचं अंतर आहे ते कमी करण्याचं कार्य जरूर सुरू आहे. बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव तर इथे कंप्लीट होईल आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 31 धावा. 31 धावा धावफलकावरती आहेत. मंचावरती नुकतं ज्यांचं आगमन झालं तुषारजी मार्के, अजयजी वारके, ललित भाऊ आणि दीपक भाऊ या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि अनेक मान्यवर आज अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि या धावा मिळतील त्या म्हणजे तब्बल 2 धावा आणि अंतिम आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला, क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. पुढील संघाला विनंती असेल आपण कुठलाही वेल तिथे अधिकचा घेऊ नका. लगेचच या चेंडूनंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरा. डोंगरनावे संघ तुम्ही देखील सज्ज राहा. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक झेल टिपला. अंतिम चेंडूवरती विकेट देखील आलाय आणि सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय टीम भालुक. भालुक संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कन्नरले संघाचं देखील भरभरून कौतुक.